थोडा टाइम द्या, मंदिर धुक्यात गायब होईल. आता ते स्टार्ट झाले. सो गाईस, फायनली उलट्या धबधब्यातून आलोय आणि मागेच्या निनाई मंदिरला गेलो होतो ना, त्या साईड मी तर निनाई मंदिरला तिकडून आम्ही गेलो होतो. तोच पॉइंट आहे आणि इकडे आम्ही बच्ची खायला आलोय. आयफोनची बॅटरी पूर्ण संपली. ऍक्च्युली 67% होती. घरातून चार्ज करून आले, पण वाटलं होतं की पुरेल, बट नाही पुरली. ते शॉप मध्ये जरा लावले काय बोलतो चार्जिंगला. आणि इकडे आम्ही आलो आता भजी खाऊन. खंडोबाचे मंदिर दाखवलं होतं, तिथेच गेलो तर जाईल पाया पडायला. आणि त्याच्यानंतर बघू, जर इन केस गेलो तर आम्ही रामगळीला जाईन. मागे रामगळीला शूट केला होता, पण तो आला नव्हता. तर बघू, मी ट्राय करतो. लहान रामगळीला जायचं असेल तर तिथे पण शुअर ट्राय करेन. आणि जर रामगळीला गेलं तर तिथलाही शूट घेईन. आणि बाकी रेड ब्युटी, दिस इज वॉट मंचुरियन इज. बारिश और मंचुरियन का मजा अलग है. फायनली मंचुरियन खाऊन झालंय. तो वाला शॉट मी भाऊच्या मोबाईल वर घेतला, कारण माझ्यात चार्जिंग नव्हती. चार्ज इथं दुकानावर थोडासा केलाय, कारण पुढे शूट करायचं म्हणतात तर थोडीशी चार्जिंग पाहिजे. आता बहुतेक टिकते काय माहित, 20% आहे. तर 20% मध्ये जर रामगळ झाली तर ठीक आहे. तिकडे जातो, तर बघू गोप्रो मध्ये कसे व्हिडिओ येतात काय माहिती नाही. मग तिकडेच बघू, बाकीचे शूट करूया. आता निघा मस्त यार. उन्हाळ्यात मजा नाही, पण पावसाळ्यात खूप मजा आहे इकडे. खरंच मजा आहे. सो लेट्स गो. काहीतरी काही गोष्टी होती. चलो. फायनली खंडोबाच्या मंदिरात आलो आहे, जे उन्हाळ्यात मी शूट केलं होतं. आता जरा पावसाळ्यात हे बघा किती सुंदर दिसत आहे. आणि हा समोरचा व्ह्यू आहे. वाईटच दिसतं कारण फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेराने दाखवतो. एक सेकंड. दोन मिनिटाच्या आतमध्ये पाया पडूया पहिल्या आणि दर्शन वगैरे करूया. आणि मग इथून पण निघूया आणि रामगळीला जाऊया. हा ब्लॉग 2 टाईप मध्ये टाकावा लागेल, कारण खूप लॉंग व्हिडिओ झाले. 2-3 पार्ट मध्ये मी अपलोड करेन. बघू, चला आतमध्ये जातो, दर्शन करूया मंदिर. चला आकाश, लेट्स गो. गाईस, हेच तर आहे हेवन. बोलवतो ना तुम्हाला, मंदिर धुक्यात गायब होईल आणि ते झालं. आता हळू अजून गायब होईल. चल आकाश, चल. चला, पाऊस पण यायला लागलाय आणि मंदिर पण धुकं वगैरे यायला लागलंय. तर आता रामगळीला जाऊया. रामगळीला पण बघण्यासारखं वातावरण असेल. तर रामगळीला आता निघतोय. लेट्स गो. आवर रेड महिना इज स्टार्टेड. चलो बाय. चलो आगे ब्लॉग वही शूट करते. फायनली रामगळीला आलो आहे. वातावरण इथंही आणि पाऊस. दिस इज अवर रेड ब्युटी. आणि आता आपण रामगळीला चाललो. ऍक्च्युली ते शिवाजी महाराज आपले रामदास स्वामींना भेटायला आले होते आणि हे त्यांचं इथं एक अस्तित्व आहे. तर तिकडेच जाऊया आता. तिकडला पण शूट करूया. लेट्स गो. सगळं गायब. आता आम्ही खाली चाललोय.
ही पायवाट आहे आणि आकर्षित करायला इथे बरेच काय बनवलंय. असे माकडांचे बरेच स्टॅच्यूज बनवले इथे आणि असं वाघ वगैरे दाखवलंय. ऍक्च्युली इथे वाघ आहे पण सेफ आहे, असं नाही की इथे डेंजरस आहे. डेंजर सांगू नाही शकत बट ठीक आहे. ओके, तर कोण नाही, माणसं येत असतात. तुमच्या नशिबावर आहे. जर नशीब असेल सगळे पिटले की आहे. आणि इथून खाली जावं लागतं ह्याला काय बोलतो गुफेसाठी. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जय, हे महाराजांचे इथे एक स्टॅच्यू आहे आणि आपले रामदास स्वामींचे आहे. आणि हा इथला नजारा लिटरली अति ब्युटिफुल आहे यार, खरंच ब्युटिफुल आहे. असा व्ह्यू कुठे भेटूच शकत नाही तुम्हाला. चला आपण खाली जाऊया. खूपसा माझा आवाज क्लिअर असेल. मी सध्या फ्रंट फेसने नाही दाखवते तुम्हाला, व्ह्यू दाखवण्यासाठी बॅक फेसनेच जे काय दाखवतो. हेल्मेट सो हीच ती वाट. ऍक्च्युली आम्ही उन्हाळ्यात आलो होतो मम्मी पप्पा बरोबर. आता जरा पाणी वगैरे गळायला लागले. इथून खाली जायला लागल. तर आता याची अजून सुंदरता वाढले खरंच. वी रीच्ड. ऍक्च्युली हा व्ह्यू आहे, हा एक पॉइंट आहे. इथून पण रस्ता आहे, पायवाट आहे. जी रामाची मी गुफा सांगितली होती, जी राम मंदिरातून निघते, ती ही गुफा आहे. आता आम्ही आतमध्ये नाही जाणार. मागच्या वेळीचा अनुभव आहे की आम्हाला तिकडे कोष्टांचं मोठं जाळं भेटलं होतं, खूप सारे कोष्ट आमच्या अंगावर आले होते. असेल व्हिडिओ तो तर नक्की मी पोस्ट करेन याच्यात, जेव्हा आम्ही पहिला आलो होतो. बाकी रामगडची गुफा. इथला सरफेस वेगळाच असतो. आलं होतं तेव्हा किती सुख होतं ना. ऍक्च्युली ते पाय सटकतात खूप पावसामुळे. महाराज भेटले तिकडे महाराज शिवाजी महाराज रामदास स्वामींना भेटायला आले होते. बाकी असे बरेच जागा आहे. ऍक्च्युली तर पाणी वगैरे यायला लागले पावसामुळे. असं त्यांचं अन्न ठेवायचं इकडे आहे, आराम करायची जागा आहे, असे बरेच स्पॉट आहेत, पॉइंट आहेत. मला पण जास्त माहिती नाही डिटेल, बट इकडे येऊ शकता. बाकी वातावरण सुंदर आहे, खूपच सुंदर वातावरण आहे. गुफेत जायचं का? तर फायनली हे होतं रामगड आणि हाच आपला होता पॉइंट. गुफेत नाही जात आम्ही. गुफा तशी बोलायला गेलं तर खूप. एक मिनिट दाखवतो. ॲक्च्युली इथंच एंड होते गुफा आणि इथून आजच्या कोपऱ्यामध्ये आहे लेफ्ट हँड राईटला. आतमध्ये पाणी पण आहे वाटतं, आय थिंक सो. थोडंसं साठलं आहे. ती तिकडून येते. ही पण गुफा बंद केली गेली आहे आणि बाकी हा व्ह्यू आहे. आता आपण परत इथूनच वर जाऊया कारण आपल्याला हा एक रस्ता आहे आणि आपली गाडी वर आहे. गाडी वरपर्यंत येते. तिकडे पण नक्की व्हिजिट करा.
नक्की विजिट करा इकडे पण, खूप बघायला सुंदर आहे हे पण. आणि भाऊ आणि मी तर सेकंड टाइम विजिट करतो ॲक्च्युली. लास्ट टाइम उन्हाळ्यात आलो होतो पण शूट व्यवस्थित झाला नव्हता. बट इकडे आता यायला मजा आहे पावसात. बट हे काय की एक्सपेक्ट करू नका माणसं जास्त असतील इथे, कारण माणसं नाहीये, कमी लोक इथे विजिट करतात आहे सध्या. आणि दोन्ही लागतोय कारण शिड्या दाखवू, दिस इज व्हॉट इट इज. इट्स नॉट इझी टू क्लाइंब. उतरताना काय वाटलं ना, खूप वर चढताना लिटरली वाट लागते. चलो वरती काहीतरी खाऊया आणि घरी जाऊया. आज खूपच भिजलो, पुढे कंटिन्यू करू. आज थकलो, आपल्याला दम खूप लागतो यार, आपल्याला वर्कआउट केला पाहिजे.